नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत पोलीस भरती 2025 हॉल तिकीट येण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्ही या ठिकाणी मित्रांनो कशा पद्धतीने हॉल तिकीट काढू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोटपॅड चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढ हा सुरू करू. ओके, तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पोलीस रिक्रुटमेंट 2025.mahiti.org वेबसाईटद्वारे मला जो फॉर्म भरलेली वेबसाईट होती त्याच वेबसाईटवरून तुम्ही दोन्ही पद्धतीने हॉल तिकीट काढू शकतात. यामध्ये पहिल्यांदा लॉग इन करायचं आहे. यामध्ये जो मेल आयडी दिला तो टाका, पासवर्ड टाका, खाली कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. ओके, आपण आयडी पासवर्ड या ठिकाणी मित्रांनो टाकलेले तुम्ही पाहू शकता. यामध्ये लॉग इन बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि जी पहिली रजिस्ट्रेशन सगळी माहिती होती ती तुमची आलेली आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते नाव आहेत. इथं कॉन्स्टेबल आहेत, SRPF आहे, प्रिझन आहे आणि ड्रायव्हर हे चारही घटक आहेत. त्याचबरोबर ऍप्लिकेशन कुठे केलं म्हणजे नवी मुंबई असेल, SRPF गट नंबर 6 असेल, प्रिझन असेल सिंधुदुर्ग, त्याचा टोकन नंबर आणि ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे तुम्ही पाहू शकता. यामध्ये आता या ठिकाणी तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म काढू शकतात, पेमेंट रिसिट आणि फिजिकल हॉल तिकीट. यामध्ये जे रेड बटन आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं हॉल तिकीट आलेले त्यांना रेड बटन मध्ये प्रिंट आलेले आहेत आणि ज्यांचं आलेलं नाही, ज्या इव्हेंटचं आलेलं नाही त्यांना नॉट जनरेट असा मेसेज आलेला आहे. ओके, सिंपल मित्रांनो तुम्हाला फक्त प्रिंट बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काही सेकंदात नंतरच तुम्हाला एक नवीन डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला जो टोकन नंबर आलेला आहे तो टोकन नंबर त्यावरती पुढे जा ह्यावरून क्लिक करा आणि तुमचं जे हॉल तिकीट आहे त्या ठिकाणी काही सेकंदामध्ये या ठिकाणी ओपन होणार. जर सर्व स्लो असेल तर तुम्हाला वेळ लागू शकतो. यामध्ये तुम्ही पाहू शकतात की कुठे आलेले आहेत, संपूर्ण डिटेल तुम्हाला आलेले आहेत. यामध्ये प्रिंट बटन ह्या ऑप्शनवर करून प्रिंट काढू शकतात. त्याचबरोबर जे आता आपण दुसऱ्या पद्धतीने कशा पद्धतीने काढू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो ही एक प्रोसेस झाली. आता दुसऱ्या पद्धतीने कसे काढू शकतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. ओके, यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा या ठिकाणी इथं ऑप्शन आहेत. या ठिकाणी शारीरिक चाचणीसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. ह्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहेत. हे म्हणजेच तुम्ही या ठिकाणी जी ऍप्लिकेशन नंबर वगैरे असतात त्याद्वारे फक्त डायरेक्ट विदाउट लॉग इनद्वारे तुम्ही या ठिकाणी हॉल तिकीट काढू शकता. ओके, यामध्ये मित्रांनो आपला अर्ज क्रमांक आहे तो या ठिकाणी त्यांनी देण्यात आले. तुमचा अर्ज क्रमांक टाकायचा आहे आणि तुमची जी जन्मतारीख उदाहरणार्थ त्यांनी 17/5/92 दिलेली आहे. यामध्ये तुमचा अर्ज नंबर दिलेला आहे आणि त्यानंतर जी जन्मतारीख आहे ती टाका. अशी एकत्रित करून या ठिकाणी पुढे जा बटन क्लिक करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढे जा ह्या बटनवर क्लिक करा आणि जे विदाउट लॉगिनचं पेज आहे ते या ठिकाणी ओपन झालेले तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सगळी माहिती तुमची आलेली आहे, कधी एक्झाम आहे किंवा कुठे आहे, कुठल्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केला, सगळी माहिती तुमची आलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट्स घेऊन जायचे ते सुद्धा पाहणार आहोत. त्यामध्ये मित्रांनो पोलीस भरतीचे प्रवेशपत्र म्हणजे जे हॉल तिकीट आले त्याची कलर प्रिंटआउट लागणार आहेत. त्याशिवाय तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा लायसन असेल त्याची या ठिकाणी कलर प्रिंटआउट सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी स्वतःच्या हॉल तिकीटच्या 2 प्रती लागणार आहेत. त्याचबरोबर जो तुमचं फोटो असतात त्याचे 6 कॉपी सुद्धा तुम्हाला लागणार आहेत. उमेदवारांची शारीरिक चाचणी, मोजमापन, मैदानी चाचणी, लेखी परीक्षेसाठी कागदपत्रे पडताळणीसाठी दिलेल्या दिनांकास वेळेत उपस्थित राहायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही उपस्थित न राहिल्यास तुम्हाला बाद ठरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर शारीरिक मोजमापन अथवा चाचणीमध्ये काही तक्रार असल्यास तुम्हाला अपील सुद्धा करता येणार आहे. त्याचबरोबर सर्व ते आवश्यक कागदपत्रे दिनांक 7/12 ही लास्ट डेट होती त्यापर्यंत तुम्हाला वैध असलेले सगळे डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला घेऊन जायचे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आवश्यक अर्जामध्ये प्रमाणपत्र असेल, समांतर आरक्षण असेल, कास्ट, नॉन क्रिमिनल डोमासेल वगैरे जे डॉक्युमेंट्स तुम्ही फॉर्म भरत असताना दिलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी सुद्धा घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मेल आयडी आणि मोबाईल नंबर याद्वारे तुम्हाला वेळोवेळी अपडेट सुद्धा तुमच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरत असताना तुम्हाला स्पोर्ट्स शूज वापरण्याची परमिशन आहे. तुम्हाला स्पाइस शूज असतात ते वापरण्याची परमिशन नाही. त्याचबरोबर तुम्हाला चाचणी वेळेस कोणतंही स्टेरॉइड असेल किंवा उच्चेदन द्रव्य घेतल्यास तुम्हाला या ठिकाणी कायदेशीर कारवाई घेण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला कोणतंही द्रव्य वगैरे किंवा कोणतंही इनलिगल ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करता येणार नाही. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पोलीस भरतीचं हॉल तिकीट साध्या पद्धतीने काढू शकतात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.